हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. गंगाचा नवरा वाईट संगतीला लागला होता. त्याला जुगाराची आणि दारूची सवय झाली होती. आई आली कधी काय करशील तू? आणि काय रे दादा, मला स्टेशनला न्यायला नाही आलास? एवढा कामात होतास व्हय रे तू? मला असं वाटतंय की तू अजूनही मला ते कारण सांगितलेलं नाहीयेस की ज्यामुळे गंगाला माहेरी परतून यावं लागलं. बस मला बिझनेस पासून वेगळं करू नका. जर तुला माझ्या सगळ्या अटी मान्य असतील शैलेश, तर तुला मी माझ्या बिझनेस मधून कशाला काढीन? बस काही तासांचीच गोष्ट आहे गंगा. यानंतर तुला शैलूच नाही, मी पण तुझ्यावर खूप खूप प्रेम करेन आणि तुला खूप खुशीत ठेवेन. गंगा माझ्या जवळ ये. गंगा उगाच आता बोलण्यामध्ये वेळ नको घालूया. गंगा ये माझ्या जवळ. गंगा नाही, या रात्रीसाठी मी खूप मोठी किंमत मोजली आहे. गंगा माझ्या जवळ ये. गंगा शैलू असं वागू शकतो, तू असं वागू शकतोस, पण मी नाही. मी तुझा घाणेरडा हेतू कधीच साध्य करायला देणार नाही. सरळ सरळ माझं ऐक, नाहीतर मला जबरदस्ती करता येते. तुझ्या नवऱ्याला जे पैसे दिलेत ना, ते तुझं भाषण ऐकायला नाही दिलेत मी. सरळ सरळ मी जसं सांगतो तसं कर, नाहीतर मला देखील माझी पद्धत वापरायला येते. मी म्हणते इथेच बस, माझ्या मागे येऊ नकोस, नाहीतर मी तुला मारून टाकीन. मी सांगते जवळ येऊ नकोस. मी स्वतःला तरी मारेन, नाहीतर तुला तरी मारून टाकेन. जवळ येऊ नकोस. जवळ येऊ नकोस बोले ना, नाहीतर मी तुझा जीव घेईन. जवळ येऊ नकोस. शैलेश, तुझी बायको मला चाकू दाखवून पळून गेली आहे. माझे पैसे मला उद्या सकाळी कुठल्याही परिस्थितीत हवे आहेत आणि तुला कामावर यायची काहीच गरज नाहीये.
अरे माझ्या देवा, मला माहिती आई, तुला विश्वास नाही बसणार. पण मी जेव्हा गंगाला राज बरोबर अशा अवस्थेत बघितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन निसटली. मला विश्वास नाही बसला की गंगा माझ्या बरोबर असं काही करू शकते. माझ्या हे लक्षात येत नाहीये की तू तिला एकटं सोडून कसा आलास. 2 थोबाडी देऊन फरफटा तिकडे घेऊन यायचं नाही का? आई, मी तिला अशा अवस्थेत बघून मला समजलं नाही मी काय करू. मला खरंच समजलं नाही आई, म्हणून मी काही विचार न करता मी सरळ आपल्या घरी निघून आलो. ना तू पान आणायला गेला असता आणि नाही ती तुला एकटी भेटली असती आणि नाही एवढा गोंधळ झाला असता. नाही आई, नाही, हे तर होणारच होतं. तिला खूप सारे पैसे हवे होते. मोठी गाडी हवी होती, बंगला हवा होता. मी तिला हे सगळं कसं देऊ शकतो? कदाचित म्हणूनच तिने माझी साथ सोडून माझ्या पार्टनरला फसवण्याचा प्रयत्न केला. तोंडाकडे बघून तर नुसती गोगलगाय वाटते आणि तिचं वागणं तर बघ. शी, आई, खानदानाचं नाक कापलंस आमच्या आणि आता काय आलीस का न्यायला घरात? आई, मी काय केलंय? मी तर काय केलं? काय राहिलंच काय करण्याजोगं? गंगा, तुला पैशाची एवढीच हाव होती तर सांगायचं होतं ना ग आम्हाला. आम्ही तुला एवढा पैसा दिला असता की पुन्हा कधी कुणाच्या समोर हात पसरायची येळ नसते आली तुझ्यावरती. तुला या घराची सून म्हणून घ्यायला पण शरम वाटते मला. शी, आई, तुम्हाला माहितीये राजने माझ्या बरोबर काय केलंय? राजने बास गंगा बास. मला काय बी सांगायची गरज नाहीये, समजलं? शैलूने मला सगळं सांगितलंय, म्हणून उगाच खोटं बोलून स्वतःच्या पापावर पडदा टाकायचा प्रयत्न करू नकोस, समजलं? नाही आई, माझं बोलणं तरी ऐका. मी काहीही केलं नाहीये. मी निर्दोष आहे. गंगा, तुझ्यासारख्या बाहेर खेळी बाई बरोबर आम्हाला कसला संबंध ठेवायचा नाहीये. सुकन्या आमच्या कन्या. गंगा, तुझ्यासारख्या बाहेर खेळी बाई बरोबर आम्हाला कसला संबंध ठेवायचा नाहीये. म्हणून तू आता यावेळी लगेच घरातनं निघून जा आणि इथून पुढे स्वतःचं तोंड देखील दाखवू नकोस. आम्हाला तुझ्या बरोबर अजिबात संबंध ठेवायचा नाही. हो गंगा, जी पत्नी आपल्या पतीला वाईट वेळेला साथ देत नाही तिचं त्याच्या आयुष्यात असणं नसणं एकच असतं. मीही खूप सारे पैसे कमवले असते, ऐश करू शकलो असतो, पण तू कधीच मला संधी दिली नाहीस.
आजपासनं तुझे आणि माझे संबंध संपले. या क्षणापासून तू माझी बायको नाहीस आणि मी तुझा नवरा नाही. गंगा, इथून पुढे तुला ह्या घरात अजिबात थारा मिळणार नाही. चालती हो आताच्या आता. घटस्फोटाचं कागद तुझ्या घरी पोहोचवलं जाईल. त्याच्यावर सही करून इथं पाठवून दे. नाही आई नाही. मी इतक्या रात्री कुठे जाणार, कशी जाणार? आजची रात्र मला इथे राहू द्या. मी सकाळ होताच निघून जाईन. निघून जा या घरातनं. आता ह्या घरात तू एक घडीभर बी राहू शकत नाही. आणि राहिली गोष्ट रात्री जाण्याची, तर तुझं तर लई यार आहे ती बाहेर. कुणाला बी घे की बोलवून. ते लोक येऊन तुला सोबत घेऊन जातील. समजलं? चल निघ, चल निघ इथून टवळे. चल निघ इथून. बस बस, लय झाले ही नाटकं. ही सगळं आपल्या आईच्या समोर जाऊन करायचं. आता सगळं आयुष्य हेच करून दाखव बर का आईला. निघ इथून. चल, चालती हो इथनं. माझ्या मुलीला इतक्या मोठ्या अपमानाला सामोरं जावं लागलं. जरा विचार तर कर. ज्या माणसाला तिच्या मान सन्मानाची रक्षा करायला हवी होती, त्याच माणसाने तिच्या सन्मानाचा सौदा केला. ही तर आई दुर्गेची कृपा होती की तिने माझ्या मुलीचं रक्षण केलं. नाहीतर काय माहित गंगाच कुठे असती. किती नीच आणि घाणेरडं काम केलंय शैलेशने. आणि त्यानंतरही माफी मागण्याऐवजी तो गंगावर खोटे आरोप करतोय. बस पार्वती, आता मी माझ्या मुलीला त्या घरात कधी नाही पाठवणार ज्या घरात तिला सन्मान नाही मिळत. खरं सांगू पार्वती, या आधीच गंगाला मला माझ्याजवळ बोलावून घ्यायला हवं होतं. ज्यावेळी शैलेश तिच्याकडून पैसे मागायचा, ज्यावेळी जेव्हा तो तिला मारहाण करायचा. पण काय करणार, त्यावेळी मुलीच्या संसाराचा मोह होता किंवा जगाची भीती. पण आता पाणी डोक्यावरून गेलंय. आता मी गंगाला तिथे नाही पाठवणार. तू बरोबर बोलतेस ताई. आपली मुलगी कुणाच्याही वाईट विचारांची शिकार होणार नाही. अजूनही आपल्यात इतकी हिंमत आहे, इतकी ताकद आहे की आपण आपल्या मुलांना सांभाळू शकतो. गरज वाटली तर आधारही देऊ शकतो. म्हणूनच तू काळजी करू नकोस. आपण गंगाला तिच्या सासरी पुन्हा नाही पाठवायचं. म्हणून तर तुझ्याकडे आणि दीपककडे आलो आहोत. हीच इच्छा आहे की आपल्या मुलीला न्याय मिळावा. आपण यावर विचार करू ताई. पण आपण या बाबतीत आकांक्षाचा सुद्धा सल्ला घेऊया. ती आपल्याला नक्कीच योग्य मार्ग दाखवेल. सुकन्या आमच्या कन्या. अरे, पुढेतून रक्त वाहत आहे. याला घट्ट पकडून ठेव बाळा.
मी असं काहीच केलं नाही अपूर्व. मी तेच केलंय जे एक आई करते. आई ही शेवटी आईच असते. तृष्णा, मला या संदर्भात आता काही बोलायचं नाही. तर तुम्हाला हे म्हणायचंय की तुमच्या मनात आईंबद्दल काहीच नाहीये, काहीच भावना नाहीयेत? नाहीयेत आणि कधी येणार देखील नाहीत. जर हे खरं आहे तर आज तुम्ही ऑफिसला का नाही गेलात? आज घरी का थांबलात आणि माझी वाट का बघत होतात? मी ऑफिस यासाठी नाही गेलो कारण आई घरी एकटी होती आणि त्यावेळी तिला काहीही झालं असतं. याचा अर्थ हा नाही की मी त्यांच्यावर प्रेम करतो. याचा अर्थ असा आहे की त्यांच्याऐवजी घरात जर दुसरं कोणी असलं असतं तरी मी हेच केलं असतं. जाऊन अपूर्वला त्याच्या जखमेबद्दल विचारते. नाहीतरी त्याला जरासं लागलं तरी किती त्रास होतो आणि आता तर त्याचं बोट कापलंय. तुम्ही आईंशी असं का वागताय? आईंनी मला माफ केलंय, माझा स्वीकार केला आणि त्यांची चूक मान्य केलीये. त्यांनी तुझ्यासोबत जे केलं त्याला खरंच माफी आहे, पण त्यांनी जे माझ्यासोबत केलं त्याला माफी नाहीये. त्यांनी माझ्यापासून माझ्या बाबांना हिरावलंय. माझ्या वडिलांच्या प्रेमाला पोरकं केलंय. त्यांनी स्वतःच्या अहंपणामुळे नेहमी वडिलांना दुय्यम दर्जा दिला आणि आमच्याकडून पण तेच करून घेतलं. तू सांगते की माफ करताना कसं माफ करू? तिला सांग ना, कसं माफ करू? सुकन्या आमच्या कन्या. सुकन्या आमच्या कन्या. तू सांगते की माफ करताना कसं माफ करू? तिला सांग ना, कसं माफ करू? अपूर्व, जर आई तुमच्या गुन्हेगार आहेत तर बाबांच्याही गुन्हेगार होत्या, पण बाबांनी त्यांना माफ केलं होतं, त्यांचा मोठ्या मनाने स्वीकार केला होता. मग तुम्ही का त्यांचा स्वीकार नाही करू शकत? इतक्या दिवसानंतर मी त्यांना स्वतःहून समजून माफ केलंय तृष्णा, पण जिथे प्रश्न येतो त्यांना स्वीकारण्याचा तर ते मला शक्य नाही. मी त्यांचा तिरस्कार तर नाही करत, पण मला त्यांच्याबद्दल प्रेम देखील नाही वाटत. अपूर्व, जेही काही झालं ते विसरून जा. आपण एक नवीन आयुष्य सुरू करूया. तृष्णा, माझ्या मनात देखील तेच आहे की आपल्या जीवनाची आता नवीन सुरुवात करूया, पण आता मला हे कळत नाहीये की ती कशी करावी आणि काय करावं. म्हणून मी सगळे प्रयत्नच करणं सोडून दिले. आता देवानेच जर नवीन मार्ग दाखवला तरच काहीतरी होईल. आई, आज किती दिवसांनी मी माझ्या सगळ्या माणसांसोबत बसलीये बघ. जेव्हा तिकडं घरी एकटी असते ना मी, तेव्हा तुम्हा सगळ्यांची लय आठवण येते बघ.
वय गरमा कळतय मला. पण तुझी सून आहे की तुझ्या सोबत मदत करायला, मग तू स्वतःला एकटी का समजते? आई, अगं सून सोबत असली काय नसली काय काय फरक पडतोय? ती थोडीच आपल्या कुटुंबातली. बोलून चालून परक्याच्या घरातल्या. त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम असतंय व्हय, तेव्हा त्यांना आपलं मानायला. अगं ताई, आम्ही तर म्हणतो की तू इथंच राहा आमच्या सोबत, आणि तिकडं तुझा मुलगा आणि सून सांभाळतील तुझं घर. अरे दादा, असं असतं ना तर मी एका पायावर धावत आले असते तुझ्याकडे बघ. पण काय करायचं बघ, आमची बी घरघरस्ती हाय, ती सोडून कसं यायचं बाबा. बस बस. वहिनी, सुनचं एवढं कोड कौतुक बरं नाही बघ. एका दिवशी तुमच्या डोक्यावर चढल आणि तुम्हाला पत्ता बी लागायचा नाही. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या